नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. त्यागमूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावली, समस्त दलित जनांची माऊली माता रमाई यांची जयंती शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याच अनुषंगाने नाशिक रोड, जेल रोड, राजराजेश्वरी चौक येथे माता यशोधरा महिला मंडळ यांच्या वतीने माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच माता भगिनींनी विविध भीमगीतांवर ठेका धरत नृत्याचा आनंद घेतला. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत माता रमाई यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. सदर कार्यक्रमास माता यशोधरा महिला मंडळाचे अध्यक्ष लीना महेश खरे, कल्पनाताई लोंढे, करुणाताई अहिरे, मीराताई शेळके, कुसुमताई मेढे, उषाताई पगारे, रेखाताई खंडारे, रेखा कांबळे, छायाताई मोरे, रत्नाताई मोरे, मंगलताई मोरे, सुनीताताई जाधव, सुशीला जाधव, वैशाली आठवले, माधुरी काळे, शोभा पगारे, तेजश्री डेंगळे, मनीषा भदरगे, सुरेखा तपासे, सुनंदा पगारे, वंदना गायकवाड यांच्यासह विजयदादा खंडारे, संतोष कांबळे, सागर रिपोटे, महेश खरे, शेळके दादा, पिंटू भाऊ कांबळे, सार्थक खरे, केतन भाऊ मोरे, युवराज सर, माता यशोधरा महिला मंडळ, रमाई बहुउद्देशीय महिला मंडळ, मॉडेल कॉलनी संबोधी महिला मंडळ, मोरेमळा भारतभूषण महिला मंडळ, राहुल नगर महिला मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक. संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक. बोला बोला. माता यशोधरा महिला मंडळातर्फे 2-3 महिला मंडळ एकत्र करून आम्ही जे आता रमाई हे साजरे जयंती साजरी करत आहोत. त्यामुळे सर्व महिलांनी आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे आम्ही फार उत्सुक आहात आणि दरवर्षी आमचा हा संकल्प राहील की आम्ही इतर वर्षी करत होतो, पण एवढी मोठी करत नव्हतो. आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणार आहोत आणि मोठ्या हिरिरीने आणि उत्साहाने आम्ही रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी करणार आहे. रमाईमुळे आज बाया नटल्या कटल्या सजऱ्या त्या निवड रमाई मातेच्यामुळे घडलेल्या आहेत. त्यामुळे आम्हाला रमाईचा सार्थ अभिमान आहे. अशा रमाई मातेला तिच्या जयंती निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या वतीनं, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, महिला मंडळांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. जयंतीच्या शुभकामना. आज रमाई जयंती साजरा करत आहोत. आमच्या रमाईचा जो त्याग आहे त्या त्यागामुळे आज आम्ही हा दिवस पाहू शकलो. रमाबाईमुळे आमचे डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर घडले. त्यांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानामग ते खरं कारण म्हणजे आमचे रमाई त्यांनी केलेला त्याग. आणि खरोखर त्या संविधानाच्या आधारावरच आज जी मोकळीकता आम्हाला आहे, आज जयंती आम्ही साजरा करत आहोत. त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद रमाईला आणि भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. सुनील मोरे, संबोधी महिला मंडळ. त्या संबोधी महिला मंडळातर्फे सर्व महिलांना सर्वांना माता रमाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा जो उत्सव साजरा करताय महिला, तो फक्त आणि फक्त महिलांनीच हे केलेला आहे. आयोजन महिलांनी केलेलं आहे आणि उत्स्फूर्त जो सहभाग आहे तो फक्त महिलांचा आहे. आणि या दरवर्षी अशाच प्रकारे महिला आयोजन करणार आहेत. माता यशोधरा महिला मंडळ तसेच इतर सर्व जेल रोड परिसरातील महिला मंडळ या सर्वांचा यामध्ये सहभाग आहे. आणि सर्व महिला मंडळांना विनंती आहे की दरवर्षी अशाच प्रकारे माता रमाई जयंती तसेच आपली 14 एप्रिल अशाच प्रकारे साजरी करण्यात आली पाहिजे. सर्वांनाच माहिती आहे माता रमाईचा त्याग काय आहे. आज त्या होत्या, बाबा होते, म्हणून आपण आहोत. तर तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. रमाई संविधान ज्याने देशाला त्या लेखनीच्या लेखकाची शाही करतो, बा भीमाची रामो माता रमाई ही आम्हा लेकरांची आई. तुम्ही रमाई जयंतीच्या निमित्ताने. जय भीम. आम्ही पहिलंच वर्ष रमाई जयंती साजरी करतो आहे राजराजेश्वरी चौकामध्ये. तशी दरवर्षी आम्ही 14 एप्रिल साजरी करतो, पण ह्यावर्षी महिलांनी संकल्प केला की आपण रमाई जयंती पण साजरी करू. कारण रमाई होती म्हणून बाबासाहेब घडले, बाबासाहेब होते म्हणून आपण सर्व घडलेलं आहोत. पण आम्हाला सर्व महिलांनी साथ दिली. संबोधी महिला मंडळ, माता यशोधरा महिला मंडळ, रमाई महिला मंडळ, रमाई बहुउद्देशीय महिला मंडळ, तसं आम्हाला सर्व महिलांनी इथे साथ देऊन आम्हाला खरोखर म्हणजे आनंद वाटतो आहे का पहिलीच आमची जयंती खूप छान आणि उत्साहात साजरी होत आहे. अशी दरवर्षी आम्ही आता संकल्प केला आहे का दरवर्षी आम्ही रमाई जयंती साजरी राजराजेश्वरी चौकामध्ये करणार. बोला ताई, बोला. एक कवयित्री आहे, तर
खूपसं सांगा वाटतं रमाई माताबद्दल. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन. आणि त्यांच्यावर जी तरुण पिढी आहे त्यांनी खूप काही लिहावं. तसं मी 2 शब्द जे लिहिले ते मांडते आहे. फक्त एक कविता आहे, त्याचं सादरीकरण आहे. बोला. भीमाच्या लेखणीतली शाही गतू, भीमाच्या लेखणीतली शाही गतू मोजता नाही येणार अशी आमच्या जन्माची कमाई गतू. ना चोळी ना बांगडी, ना चोळी ना बांगडी ना सात शृंगार, ना चोळी ना बांगडी ना साज शृंगार, डोक्यावर पदर नि कंपाळावर कुंकू शोभे बेभान. जे सोसले असले तू त्यावेळी, जे सोसले असेल तू त्यावेळी, लागले असेल ते बा भीमाच्या जीवानी, लागले असेल ते बा भीमाच्या जीवानी. त्याग बलिदान आणि संसारासाठी, त्याग बलिदान आणि संसारासाठी तुझ्या पाण्यासारखं वाहत 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 जाणं. एक प्रश्न करून गेला बा भीमाला, एक प्रश्न करून गेला बा भीमाला, असण्याने रमाईच्या फुलतो ना भीमरायाचा, भीमरायाचा. एक निरागस चेहरा, एक निरागस चेहरा ज्यावर कुठलाही प्रश्न उभा नसेल. संसाराच्या 2 मिनिटं. आज आपल्या गिरोडच्या महिला मंडळातर्फे जे माता रमाईची जयंती साजरी होत आहे. माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1997ला झाला, 1897ला झाला. आणि त्यावेळेस अशा परिस्थितीमध्ये झाला की त्यांची बाहेरची परिस्थिती एकदम हलाखीची होती. ते 4 भावंड होते. त्यांना जन्मतात त्यांना त्यांचे आई आणि वडील हे दोघेही 1 वर्षाच्या फरकाने निधन झालं. त्यामुळे त्या कुटुंबावर फार मोठा एक आघात झाला. आणि अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये रमाबाईचं पालनपोषण झालं. आणि वयाच्या 9व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर जे त्यांच्यावर संसाराचा गाडा चालवण्याची जी जबाबदारी आली ती रमाईंनी फार चांगली पद्धतीने केली. त्यांच्यावर फार मोठी एक जबाबदारी आली होती. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उच्च शिक्षणाकरता
विदेशांमध्ये जावं लागलं त्यावेळेस घरची परिस्थिती खूप हलाखीची होती. तेव्हा स्वतः रमाबाईंनी शेण माती गोळा करून गौरव थापल्या आणि आपला उदरनिर्वाह साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विभूषित झाले आणि ओलिंपिया विद्यापीठामध्ये त्यांनी डिग्र्या संपादन करून ते तेव्हा भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी आपली राज्यघटना लिहिली. त्या राज्यघटनेमुळे आज सर्व महिलांना आणि आपल्या देशातील सर्व नागरिकांना मतदानाचा जो अधिकार मिळाला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला. आज जे आपण आहोत ते सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहोत की त्यांच्यामुळे आज आपण एवढे शिक्षित झालो, सुधारलो आणि आज बराचसा समाज आपला अजून सुधारण्याच्या तयारीत आहे, अजून सुधारायला पाहिजे. तेव्हा आज जे आहोत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्यांना जे माता रमाईनी जे स्फूर्ती दिली, जी प्रेरणा दिली आणि जे कष्ट सहन केले त्यांच्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपण सर्व आणि या देशाला एक राज्यघटना मिळाली ज्याच्यामध्ये समता, बंधुता, न्याय हे सर्व मिळून आज आपला देश लोकशाहीच्या मार्गाने चालत आहे आणि जे लोकशाही जे चालली आहे ती आपल्या संविधानामुळे झालेली आहे आणि ही प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि स्फूर्ती देण्याचं कार्य हे माता रमाईंनी केलं. त्यामुळेच आपण आज हे झालो. त्या रमाईचा आज जन्मोत्सव आज आपण साजरा करत आहोत. तेव्हा यापुढेही आपण सर्व मिळून सर्व जेलरोडचे नगरवासी आणि आपले बौद्ध उपासक आणि उपासिका एकत्र येऊन हा जन्मोत्सव पुढच्या जयंतीला खूप चांगल्या पद्धतीने साजरा करू. सर्वांनी एकत्र येऊन एक बैठक घेऊ आपण आणि पुढची जयंती यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने साजरी करू आणि एक आपण एक मिरवणूकसुद्धा याची मिरवणुकीची सुद्धा तयारी करू. ही मी आपल्या सर्व बौद्ध उपासिका आणि उपासिकांना विनंती करून रमाईची जयंती कशी साजरी करायची याच्याबद्दल आपण विचारविनिमय करू. तसेच आपल्या सर्व बौद्ध उपासकांनी जमलेल्या बाबासाहेब कोण त्यांच्याकडे जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो व माझे खंडारी परिवारातर्फे आणि माझ्या कंपनी VRV कन्स्ट्रक्शनतर्फे सर्वांतर्फे आणि अमृत गार्डनचा अध्यक्ष अमृत गार्डनचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी समितीतर्फे सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो.